नमस्कार मित्रांनो, आर्यन बायोलॉजी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आर्यन बायोलॉजी या यूट्यूब चॅनलवरती आपण बायोलॉजी या विश्वातील अनेकशा कन्सेप्ट आणि अनेकशा गोष्टीबद्दल आपण माहिती घेत असतो. तर मित्रांनो, आज आपण अशाच एका एक्झाम विषयी माहिती घेणार आहोत. ती म्हणजे महाराष्ट्र सेट. प्राध्यापक होण्यासाठी जी सेट नेटची आवश्यकता असते त्यामध्ये जी सेट एक्झाम असते त्या महाराष्ट्र सेट या पेपर नंबर 1 या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो स्पेसिफिक पेपर असतो, ऑप्शनल पेपर जो असतो त्यांचा स्पेसिफिक, त्या पेपरमध्ये त्यांना खूप मार्क पडत असतात. पण जो कंपल्सरी पेपर आहे, जो पेपर क्रमांक पहिला, हा जो पेपर आहे तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मार्किंग घेणे किंवा मार्क यामध्ये जास्त घेणे खूप अवघड असते. त्यासाठी आज आपण आपला व्हिडिओ घेणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा थोडासा लांब होणार आहे, कारण का आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेट पेपर क्रमांक 1 यांचा पूर्ण सिलेबस आणि त्यावरती येणारे संभाव्य क्वेश्चन्स आणि कोणता सिलेबस कव्हर करायचा याविषयी आपण पूर्णपणे डिस्कशन आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा, कारण का व्हिडिओच्या शेवटी आपण एक्झाम मध्ये होणाऱ्या चुका कोणत्या असतात आणि त्या चुका आपण कशा टाळायला पाहिजे, एक्झामचा टायमिंग कसा मॅनेज करायला पाहिजे आणि कोणते क्वेश्चन्स आधी अटेम्प्ट करायला पाहिजे, कोणते क्वेश्चन नंतरला अटेम्प्ट करायला पाहिजे याविषयी आपण सविस्तर डिस्कशन आपण व्हिडिओच्या शेवटी करणार आहोत. तर मित्रांनो, चला तर मग आज आपण आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण स्टार्ट करणार आहोत. पण तर जर तुम्ही या आधीचा व्हिडिओ म्हणजेच व्हॉट इज सेट, त्यांची एलिजिबिलिटी, एज लिमिट्स, एक्झाम फीज, एक्झाम पॅटर्न, सिलेबस किंवा क्वालिफिकेशन मार्क, हा एक व्हिडिओ आपण आधी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, जर तुम्ही आर्यन बायोलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, कारण का या विषयातील नवीन येणारी माहिती तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचली जाणार आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकता जो काय नेट सिलेबस आहे, सेटचा जो सिलेबस असणार आहे तो सिलेबस आज आपण डिस्कशन करणार आहोत. ओके, तो सेट सिलेबस आहे तो या प्रकारे सेट सिलेबस असणार आहे. ओके, यामध्ये सेट पेपर क्रमांक 1 हा जो पेपर आहे सगळ्या स्ट्रीमच्या मुलांना हा कॉमन पेपर असणार आहे. यामध्ये टोटल आर्ट फॅकल्टीचे सब्जेक्ट पूर्ण येतील, टोटल कॉमर्स फॅकल्टीचे सब्जेक्ट पूर्ण येतील आणि सोबतच सायन्स फॅकल्टीचे सब्जेक्ट पण यामध्ये पूर्ण येतील. म्हणजेच सेट एक्झाम जो कोणी देणार आहे त्यासाठी हा पहिला पेपर हा सगळ्यासाठी अनिवार्य पेपर असणार आहे आणि तो सगळ्यासाठी कॉमन पेपर असणार आहे. तो यामध्ये काही डिफरन्स किंवा काही चेंज यामध्ये राहणार नाही. ओके, तर मग यामध्ये तुम्ही कोणत्या पण विषयामध्ये सेट एक्झाम देत असाल त्यासाठी तुम्हाला हा पेपर करणे आवश्यक असणार आहे. ठीक आहे, तर हा पेपर याआधी जर तुम्ही सेट एक्झाम देत असाल तर तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा मागच्या वेळेसचे क्वेश्चन्स पेपर्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही या युनिव्हर्सिटीच्या या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती घेऊ शकता. ओके, आणि हा जो काही पेपर असणार आहे टोटल किती, पहिला जो पेपर असणार आहे तो 100 मार्कचा पेपर यामध्ये असणार आहे. ओके, यामध्ये आपण पाहू शकतो की 2 पेपर असणार आहेत, फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर. फर्स्ट पेपर मध्ये तुम्हाला 100 मार्क आणि सेकंड पेपर जो असणार आहे तुमच्या सब्जेक्टच्या स्पेसिफिकेशनवर डिपेंड असणार आहे. सेकंड पेपर म्हणजे तुमचा सब्जेक्ट मॅथ असेल, मराठी असेल, सायन्स मध्ये बॉटनी असेल, केमिस्ट्री असेल, झू असेल किंवा मायक्रोबायोलॉजी, मॅथ वगैरे जे काय असेल तर तुमचा सेकंड पेपर मध्ये असणार आहे. पहिला पेपर जो असणार आहे तो कोणता असणार आहे, जनरल ऍप्टिट्यूड. जनरल ऍप्टिट्यूड हा तुमच्यासाठी कॉमन पेपर असणार आहे. जी टोटल एक्झाम असणार आहे सेट, ती टोटल मार्क असणार आहे 300 मार्काची सेट एक्झाम असणार आहे आणि त्यासाठी टाइम हावर्स दिलेले आहेत 3 आवर्स मध्ये तुम्हाला कव्हर करायचं असणार आहे. ओके, तुम्हाला जी काही इन्स्ट्रक्शन आहेत तुम्हाला त्या साईडवरती सगळे इन्स्ट्रक्शन भेटून जातील. ओके, तर मग मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेटचा पूर्ण सिलेबस आणि त्या सिलेबस सोबत तुम्ही कोणते नोट्स, हँडनोट्स प्रिपेअर केले पाहिजेत, कोणत्या बुक्स रेफर केल्या पाहिजेत आणि सेट एक्झामचा अभ्यास करताना तुम्ही किती वेळ यासाठी दिला पाहिजे याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत. सोबतच जी काही ऍक्च्युली तुम्ही एक्झाम देत असताना एक्झाम मध्ये कोणत्या चुका होऊ नयेत किंवा चुका व्हाव्यात किंवा चुका आपण कशा अवॉइड कराव्यात
याविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या शेवटी घेणार आहोत. तर चला मग मित्रांनो, आज आपण सुरू करू सेट पेपर फर्स्ट सिलेबस. ओके, हा जनरल ॲप्टिट्यूड कॉमन आहे ऑर फॉर ऑल स्टुडंट्स. जेवढे काही महाराष्ट्रामध्ये सेट घेण्यात येईल त्या सगळ्यांसाठी हा सिलेबस कॉमन असणार आहे, सगळ्यासाठी सेम सिलेबस यामध्ये असणार आहे. ओके, यामध्ये तुम्ही पाहू शकता, तर पहिला पेपर जो असणार आहे तो टोटली 10 युनिट्स कव्हर करतो. ओके, 10 टॉपिक्स कव्हर करणार आहे. या 10 टॉपिकच्या व्यतिरिक्त सेटमध्ये कोणता एक्स्ट्रा क्वेश्चन्स विचारला जाणार नाही. जो पण क्वेश्चन असणार आहे या 10 टॉपिकच्या रिलेटेड असणार आहे. ठीक आहे, तर इथे आपण पाहू शकता जी काय अभ्यासक्रम असणार आहे, जो पहिला पेपर असणार आहे त्यांचा ऍक्च्युली कोणता पॅटर्न असतो, कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत याविषयी पण इथे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, आपण पाहू शकता टोटल 10 टॉपिक आहेत आणि 10 टॉपिक मधल्या प्रत्येक टॉपिकला असे 5 क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि एक क्वेश्चन हा 2 मार्काचा असणार आहे. म्हणजेच तुमचा प्रत्येक युनिट 10 मार्काचा आहे आणि प्रत्येक युनिटचे मिळून असे टोटल तुम्हाला 100 मार्क पहिल्या पेपरमध्ये असणार आहेत. ओके, तर यामधले 10 टॉपिक्स किंवा 10 युनिट जे आहेत ते या प्रकारे असणार आहेत. अध्यापन विषयक दृष्टिकोन, संशोधन विषयक दृष्टिकोन, उतारे व त्यावर आधारित प्रश्न, संदेशवहन, अंकगणितीय युक्तिवाद, मानसिक क्षमता, तर्कशास्त्रीय युक्तिवाद, मानसिक क्षमता, आकडेवारी विश्लेषण, माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान, जनता व पर्यावरण, उच्च शिक्षण प्रणाली, असे आपले जे टॉपिक्स आहेत. त्यांनाच आपण जर इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर टीचिंग ॲप्टिट्यूड्स, रिसर्च ॲप्टिट्यूड्स, कॉम्प्रेशन्स, कम्युनिकेशन्स, मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, data interpretations, informations and communication technology, data interpretations, informations and communication technology, ITC, people development and environments, higher education systems. या सगळ्यांचा आपण पूर्ण सिलेबस, त्यावरती येणारे क्वेश्चन्स कशा प्रकारचे असणार आहेत आणि सोबतच तुम्ही ह्या सिलेबसमध्ये ऍक्च्युली कोणते पॉइंट्स कव्हर करणार आहोत याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे, जो पहिला जो आपला युनिट आहे तो म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड्स. ओके, यावरती तुम्हाला 5 क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि ह्या 5 क्वेश्चन्स जे काय विचार जाणार आहेत ते असणार आहेत अध्ययन आणि अध्यापन यावर हे क्वेश्चन विचारले जाणार असणार आहेत. ओके, यामध्ये अध्यापन दृष्टिकोन, यामध्ये ऍक्च्युली काय असतंय, शिक्षक आणि विद्यार्थी त्यासोबतच त्यांचं जे काही अध्ययन आणि अध्यापन करण्याची जी काही प्रक्रिया असणार आहेत यावरती त्यामध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. ओके, यामध्ये आपण पाहू शकता टीचिंग, ऍक्च्युली टीचिंग कशाला म्हणतात किंवा अध्ययन कशाला म्हणतात किंवा अध्यापन कशाला म्हणलं जाते, टीचर मध्ये कोणते कोणते कॅरेक्टर्स असायला पाहिजेत, लर्नर मध्ये कोणते कोणते कॅरेक्टर्स असायला पाहिजेत आणि ह्या जी काही आपण टीचिंग जी टेक्निक्स आहेत यावर काही फॅक्टर अफेक्ट करतात, ते कोणते कोणते फॅक्टर अफेक्ट करणार आहेत याविषयी आपण माहिती घ्यायला पाहिजे. आणि सोबतच टीचिंगच्या खूप साऱ्या मेथड्स आहेत, या मेथड्सवर पण आपण विचार करायला पाहिजे यामध्ये. ओके, जर हा टॉपिक जर तुम्हाला एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचा असेल तर हा जो टॉपिक टोटल कव्हर होतो. जर तुम्ही बीएड किंवा डीएड केलेला असाल तर हा तुमच्यासाठी एकदम सिंपल आणि सोपा टॉपिक असणार आहे. ओके, यामधले क्वेश्चन दिसायला खूप सोपे असतात पण मॅक्झिमम मुलांचे यामध्ये क्वेश्चन्स काय होतात, रॉंग होतात. ओके, कारण का जे बीएड डीएड ज्यांची झालेले असेल त्यासाठी हे क्वेश्चन खूप काही सोपे असतात. तर ठीक आहे, तर आपण पाहू शकतो यामध्ये या टाईपचे क्वेश्चन्स यामध्ये विचारले जातात. यामध्ये सांगितलं जाते अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॅडॅशचा समावेश होतो. ऍक्च्युली हा एकदम सिंपल क्वेश्चन आहेत, जे की तुम्ही जर डीएड बीएड जर सिलेबस जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर तुमचा जो काही हा पेपर आहे तो टोटल कव्हर होईल, जो काही हा टॉपिक आहे तो कव्हर यामध्ये केला जातो. ओके, ऍक्च्युली यामध्ये ह्या टाईपचे क्वेश्चन्स असतात. तुम्ही पाहू शकता शिक्षक विद्यार्थ्याच्या वया तपासतात आणि शेरे देतात, याला डॅडॅश म्हणतात. काय म्हणतात, एकदम सोपे आहे यामध्ये. ओके, नोंद वही तपासणी, दैनंदिन शेरे, मूल्यमापन, मूल्यांकन, ऍक्च्युली हे असे एकदम सोपे क्वेश्चन यामध्ये विचारले जातात या जनरल ॲप्टिट्यूड्स मध्ये. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक असणार आहे संशोधन विषयक दृष्टिकोन, रिसर्च ॲप्टिट्यूड. हा थोडासा
नवीन टॉपिक्स यामध्ये असणार आहेत. ॲक्च्युली जे काही संशोधन होते, संशोधनाविषयी जे दृष्टिकोन असणार आहेत, त्या दृष्टिकोनविषयी आपण यामध्ये माहिती घेतो. म्हणजेच काय, संशोधन जे काही असतात किंवा आपण त्याला रिसर्च पेपर्स म्हणतो, एमफिल असेल किंवा पीएचडी असेल, एमफिल, पीएचडी आणि रिसर्च पेपर यांच्या जे काही डिफरंट स्टेप आहेत, डिफरंट स्टेपची काही इन्फॉर्मेशन आहे, टोटल इन्फॉर्मेशनवर यावरती क्वेश्चन्स केले जातात. ओके, तर यामध्ये आपण पाहू शकतो जे काही पीएचडीची प्रोसेस असणार आहे किंवा जनरल जे काही आपण हे करणार आहोत, पेपर पब्लिश करणार आहोत, ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन यामध्ये विचारली जाणार आहेत. ओके, यामध्ये ऍक्च्युली रिसर्चचा मिनिंग काय असणार आहे, रिसर्च किती टाईपचे असणार आहे, रिसर्चचे कॅरेक्टर्स काय आहेत ह्यावरती क्वेश्चन्स येतात. रिसर्चचे मेथड्स कसे असतात, एक्सपेरिमेंटल रिसर्च कशाला म्हणायचा, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च कशाला म्हणायचा किंवा हिस्टोरिकल. ऍक्च्युली यामध्ये जे हिस्ट्रीची मुलं असेल ते मॅक्झिमम हिस्टोरिकल रिसर्च करत असतात. जो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असेल आणि काही जे काही सायन्सवाले मॅक्झिमम विद्यार्थी काय करतात, एक्सपेरिमेंटल रिसर्च करत असतात. ओके, त्यांचे काही टाईप्स असणार आहेत. रिसर्च मध्ये काही स्टेप्स असणार आहेत. ऍक्च्युली यामध्ये काय असते, समजा एखादा रिसर्च करत असेल, पीएचडी असेल तर त्यामध्ये असणार आहेत गाईड अलोकेशन असणार आहे, त्याच्यानंतर मेथडॉलॉजी असणार आहे, एक्सपेरिमेंटल रिसर्च असणार आहे त्यामध्ये, आणि त्याचे थेसिस असेल, सिनॉप्सिस असेल, ह्या सगळ्या विषयी यामध्ये ऍक्च्युली क्वेश्चन्स असतात. म्हणजे रिसर्च मध्ये थेसिस कशाला म्हणायचं, सिनॉप्सिस म्हणजे काय असते, रिसर्च किती ड्युरेशन मध्ये कम्प्लीट करायला पाहिजे, यावरती क्वेश्चन्स असतात. त्याच्यानंतर थेसिस रायटिंग कशी केली पाहिजे, थेसिस रायटिंग मध्ये कोणते कोणते स्टेप्स असले पाहिजे, मग थेसिस कशासाठी रायटिंग केला जातो, यावरती यामध्ये क्वेश्चन विचारले जातात. आणि इथे आयसीटी दिलेला आहे, पण हा आयसीटी फक्त रिलेटेड आहे फक्त आणि फक्त रिसर्च ऍप्टिट्यूडच्या विषयीच. ओके, किंवा रिसर्च एथिक्स असणार आहेत, यावरती यामध्ये क्वेश्चन असतात. जर आपण एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं तर यावर येणारे क्वेश्चन्स या टाईपचे असतात. संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना डायडॅश असे म्हणतात. ओके, यामध्ये उद्दिष्टे, परिमर्यादा, गृहीतके, परिकल्पना असे त्यांचे काही कॅरेक्टर्स असणार आहेत. त्या कॅरेक्टर्सचा अभ्यास केल्याच्या नंतर एकदम आपल्याला इझी जाणार आहेत क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. किंवा एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो, हे डॅडॅश आहे. अनैतिक आहे, मान्य आहे किंवा योग्य आहे. म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन्स यामध्ये असणार आहेत. क्वेश्चन्स रिसर्च ऍप्टिट्यूड जो काही टॉपिक आहे तुमच्यासाठी बोनस टॉपिक पण आपण म्हणू शकतो, कारण का यामधले क्वेश्चन्स थोडे हार्ड नसतात. फक्त तुम्हाला रिसर्च मधल्या किंवा पीएचडी मधल्या प्रत्येक स्टेपचा अभ्यास फक्त आपण करायचा असतो. तो जर अभ्यास केला तर आपल्यासाठी हा खूप सिम्पल हे क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक बोनस टॉपिक असणार आहे. त्या बोनस टॉपिक नुसार तुम्हाला 5 मार्क्स तुम्हाला इझिली किंवा 10 मार्क्स तुम्हाला इझिली भेटतात. तो म्हणजेच कोणता, आपला युनिट नंबर 3 कॉम्प्रेशन्स. त्या युनिट नंबर 3 ला आपण काय म्हणतो, उतारे व त्यावर आधारित प्रश्न. यावरती काय केलं जातं, तुम्हाला लांब लचक असा एक पॅराग्राफ दिला जातो. लांब असा पॅसेज दिल्याच्या नंतर त्या पॅसेजवर तुम्हाला 5 क्वेश्चन्स विचारले जातात. पण एक्झाम मध्ये तुम्ही कॉम्प्रेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना कॉम्प्रेशन सगळ्यात शेवटी ठेवावा. ओके, किंवा यांचे जे क्वेश्चन आहेत सगळ्यात शेवटी अटेंड करायची. कारण का, यांचं जे कारण आहे ते आपण शेवटी पाहणार आहोत. कारण का व्हिडिओच्या शेवटी आपण पाहू की कॉम्प्रेशनचे काही क्वेश्चन आहेत ते शेवटी काय करायचे. ओके, यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर एक कम्युनिकेशन्स, ज्याला आपण संदेशवहन म्हणतो, यावरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत. ऍक्च्युली यामध्ये पण संदेशवहन कशाला म्हणायचं, संदेशवहनाचे प्रकार किती आहेत, कोणत्या कोणत्या टाईपचा संदेशवहन असणार आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट जे काही असणार आहेत, हे कम्युनिकेशन कशाला म्हणायचं यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कशाला म्हणायचं. ओके, यामध्ये पण विचारले जातात. आणि जो काही मास मीडिया असेल आणि सोसायटी असेल, यामधलं जे काही कम्युनिकेशन असते हे यावरती क्वेश्चन्स पण विचारले जातात. ऍक्च्युली हा पण सोपा टॉपिक आहे. फक्त यामध्ये जे काही वर्ड दिलेले असतात किंवा शब्द थोडेसे अवघड असतात, पण ते काय असतात, एकदम सिंपल क्वेश्चन्स यावरती असतात. यावर पूर्ण तुम्ही डिस्कशन करायचं. ऍक्च्युली यामध्ये काय असते, समजा क्लासमध्ये टीचर शिकवत आहेत, मुलं विद्यार्थी ऐकत आहेत, तर हे कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन झालं असं विचारलं जातं. किंवा ग्रुप डिस्कशन चालू असणार आहेत आणि ग्रुप डिस्कशन मधलं कम्युनिकेशन कसं असते यावरती क्वेश्चन असतो. म्हणजे क्लासमध्ये चालू असेल तर फक्त सरच बोलत असतील, तर सर आणि विद्यार्थी फक्त ऐकत असेल तर हे
जे काही युनिडायरेक्शनल संप्रेषण यामध्ये आपण म्हणू शकतो या प्रकारे. ओके, यामधले जे क्वेश्चन यामध्ये या प्रकारे असतात. संप्रेषणाचे प्रेषक, संदेश ग्राहक व डॅडॅश हे घटक आहेत. गोंधळ, माध्यम, अर्थ, प्रत्याभरण. ऍक्च्युली असे काही शब्दच अवघड आहेत पण एकदम क्वेश्चन सोपे असणार आहेत यामध्ये. ओके, पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते? ओके ओके, यामध्ये पर्सनल कम्युनिकेशन, फॉर्मल कम्युनिकेशन, हॉरिझॉन्टल, इनफॉर्मल कम्युनिकेशन. एकदम सिंपल आहेत. जे काही क्वेश्चन्स आहेत तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. फक्त तुम्हाला जर हा कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे ऍक्च्युली की जे काही कम्युनिकेशन कशाला म्हणायचं आणि कम्युनिकेशनचे टाइप्स कोणते कोणते आहेत यावरतीच यामध्ये क्वेश्चन विचारले जातात. यापेक्षा वेगळे क्वेश्चन यामध्ये विचारले जात नाहीत. ओके, त्याच्यानंतर असणार आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ऍप्टिट्यूड्स. आता मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड्स या क्वेश्चन्स या युनिटवर जे काही क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत यासाठी तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागणार आहे. आणि वेगळा अभ्यास केल्याच्या नंतर तुम्ही यामध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्ही क्वेश्चन्स इझिली कमी वेळेत सॉल्व्ह करू शकता. जर का तुम्ही मॅथमॅटिकल रिझनिंगचा किंवा ऍप्टिट्यूडचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला नसाल तर मॅथमॅटिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स तुम्ही हे पण क्वेश्चन सगळ्यात तुम्ही शेवटी अटेंड करायची, आधी अटेंड करत बसायचे नाही. टोटल हे जे 5 क्वेश्चन आहेत ते टोटल स्किप करायचे. जर तुम्ही मॅथचे, गणिताचे जर टोटल चांगले जर जाणकार असाल तरच तुम्ही या क्वेश्चन्सला हात लावायचं. ओके, यामध्ये काहीच नाही. यामध्ये पण फ्रॅक्शन, टाइम, डिस्टन्स, रेशो, प्रोपोर्शन्स यासारखेच क्वेश्चन यामध्ये विचारले जाणार आहेत. ओके, यामध्ये सारखेपणावर आधारित असणार आहेत, वर्गीकरणावर आधारित क्वेश्चन असणार आहेत, सामान्य ज्ञान कसोटीवर, तर्कशास्त्रीवर यामध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. ओके, हा यामधले क्वेश्चन्स तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर जे काय दिसतात या टाइपचे यामध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. यामध्ये एकतर टोटल 5 क्वेश्चन्स यावरती विचारले जाणार आहेत. यामध्ये जे काही क्रम असणार आहेत, क्रम किंवा जे काही वयांचा रेशो असणार आहेत यावरती क्वेश्चन असणार आहेत, किंवा अल्फाबेट असेल अल्फाबेटची काय अरेंजमेंट असणार आहेत किंवा सीट अरेंजमेंट असणार आहेत यावरती मॅथमॅटिकल रिझनिंग मध्ये क्वेश्चन्स असणार आहेत. जर तुम्ही यामध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्ही हे क्वेश्चन्स अटेंड म्हणजे पेपर सॉल्व्ह करताना लवकर अटेंड म्हणजे पहिलं आला तर तुम्ही लवकर अटेंड करा. जर एक्सपर्ट नसाल किंवा अभ्यास झाला नसेल तर हा क्वेश्चन तुम्ही सगळ्यात शेवटी सॉल्व्ह करायचे असतात. ओके, त्याच्यानंतर असणार आहे लॉजिकल रिझनिंग. हा जो लॉजिकल रिझनिंग आहे, हा जो टॉपिक आहे हा तुमच्यासाठी टोटल एक बोनस पॉइंट म्हणू शकतो. या टोटल 5 क्वेश्चन पैकी तुम्ही 5 क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. या लॉजिकल रिझनिंग मध्ये वेगळं काही नाही. फक्त आणि फक्त तुम्ही जर एक वेळेस यांचे सगळे कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित समजून घेतले, चांगला अभ्यास केला तर यामधले लॉजिकल रिझनिंग मधले सगळे क्वेश्चन्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. यामध्ये अवघड असे कोणतेच क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीयेत. ओके, यामध्ये काय असणार आहेत, एक तर अरेंजमेंट असणार आहेत, सिम्बॉल असणार आहेत, सिम्बॉलची अरेंजमेंट असणार आहे आणि फक्त एक बुद्धिमत्तेवर अवलंबून असणारे क्वेश्चन्स यामध्ये विचारले जाणार आहेत. ओके, यामध्ये आपण पाहू शकतो या टाइपचे क्वेश्चन्स. ऍक्च्युली यामध्ये काय असणार आहेत, जे काही सिम्बॉल दिलेले असणार आहेत त्यामध्ये ट्रायंगल, रेक्टँगल्स मध्ये जे काही क्वेश्चन्स असणार आहेत या प्रकारचे क्वेश्चन यामध्ये असणार आहेत. ओके, ओके, यामध्ये जे काही क्वेश्चन असणार आहेत, एक अल्फाबेट अरेंजमेंटवर क्वेश्चन विचारले जाणार आहेत, सोबत काही सिम्बॉल्स दिले असतील. तर प्रत्येक ऍक्च्युली या एका सिरीजच्या सिम्बॉलच्या पुढची सिरीज कोणती येणार आहे यावरती क्वेश्चन असणार आहेत, किंवा असे काही स्टेटमेंट दिले असणार आहेत. ऍक्च्युली या स्टेटमेंट्स मध्ये कोणते स्टेटमेंट खरे आहेत किंवा कोणते स्टेटमेंट रॉंग्स आहेत, करेक्ट आहेत यावर तुम्हाला लॉजिकली आन्सर्स यावरती द्यायचं असणार आहे. हा पण तुमच्यासाठी बोनस असणार आहेत, कारण काही खूप सोपे क्वेश्चन असणार आहेत. दिसताना जरी अवघड दिसत असले, एक बेसिक कन्सेप्ट लक्षात आला की हे क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतात. ओके, सेकंड हा पण खूप सोपा आहे. फक्त डाटा इंटरप्रिटेशन्स मध्ये फक्त तुम्हाला
ऑब्झर्वेशन करायचं असते आणि केलेल्या ऑब्झर्वेशनवरून तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजेच काय, तुम्हाला एखादा ग्राफ दिला असेल, एखादा ग्राफ असेल किंवा पायग्राफ असेल किंवा एखादा चार्ट असेल किंवा एखादा टेबल असेल, ह्या सगळ्या टेबल याचा चांगले एकदम शांतपणे ऑब्झर्वेशन करायचं असते आणि या केलेल्या ऑब्झर्वेशनवरून जे काय त्यामध्ये डाटा दिलेला असणार आहे, ह्या सगळ्या डाटाचं तुम्ही ऑब्झर्वेशन करून त्यावरची क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असणार आहेत. एकदम सिंपल असतात. या 5 क्वेश्चन पैकी तुम्ही 3 क्वेश्चन पाहत्या क्षणी तुम्ही ते क्वेश्चन एक अंदाजे तुम्ही त्यांचा अंदाज तुम्ही बरोबर लावू शकता. बाकी थोड्याशा 2 डिफिकल्ट क्वेश्चन यामध्ये असणार आहेत. त्या 2 डिफिकल्ट क्वेश्चन हे फक्त त्या अवरेजवर आणि पर्सेंटेजवर ह्या दोनच याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार. ओके, एक्झाम्पलमध्ये हा इथे तुमच्या पुढे एक ग्राफ दिसते आणि त्या ग्राफ मधले काही पर्सेंट दिसतात, ते कॉलम आहेत यामध्ये, आणि फक्त यांचे एकमेकाला कम्पेअर केलं जाते आणि एकमेकाला कम्पेअर करून कोणतं विधान चुकीचं किंवा कोणतं बरोबर असणार आहे, त्यांचं एखाद्या 2014चा पर्सेंटेज काय असणार आहे, पर्सेंटेज काढायचं असणार किंवा त्यांचा अवरेज काढायचा असणार आहे. ओके, म्हणजेच काय, थोडासा अभ्यास केला तर तुम्ही यामधले क्वेश्चन सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. ओके, त्यामुळे हा एक वेळ जर अभ्यास केला तरी तुम्ही यामध्ये तुम्ही परफेक्ट होऊन जाता या काही टॉपिक्स मध्ये, जे की डाटा इंटरप्रिटेशन्स मध्ये. ओके, एक पाहायचं जे काही डेटा यामध्ये आहे त्या सगळ्या डेटाचं ऑब्झर्वेशन करायचं, ऑब्झर्वेशन करून त्यावरती एक तर अनालिसिस करायचं, एक त्याच्यानंतर त्यांचं काम त्यांना आपण कम्पॅरिझन्स करायचं असते, आणि दुसरा पर्सेंटेज आणि ॲव्हरेज ह्याच गोष्टी यावरती विचारल्या जातात. म्हणजे तुमचे जे काही 5 क्वेश्चन्स आहेत ते फिक्स असे क्वेश्चन्स तुम्हाला यावरती सॉल्व्ह करतात आणि एकदम कमी वेळेमध्ये. ओके, त्यानंतर सगळ्यांचा आवडीचा टॉपिक येतो, तो म्हणजे असणार आहे ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल, कम्प्युटर वापरत असाल किंवा मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी हा एकदम सिंपल टॉपिक असणार आहे. यावरती क्वेश्चन्स फक्त अशा काही एक्झाम मध्ये, लास्ट एक्झाम मध्ये पासून थोड्याशा हार्डनेस यामध्ये वाढवलेले आहे. ओके, यामध्ये असणार आहेत बेसिक गोष्टीवरच यावरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत. यामध्ये हार्ड क्वेश्चन अजिबात विचारले जाणार नाहीत. फक्त काही क्वेश्चन सोडले तर बाकी सगळे क्वेश्चन खूप सोपे असणार आहेत यावरती. ICT मध्ये जे काही जनरल अब्रिव्हिएशन्स असणार किंवा टर्मिनॉलॉजी आहे त्यावरती विचारले जाणार, जे की आपण पाहतो लॉंग फॉर्म असणार आहेत. त्या लॉंग फॉर्म विषयी यामध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहे. ICT कशाला म्हणायचं, जे काय, त्याच्यानंतर रॅम कशाला म्हणायचं, रोम कशाला म्हणायचं, रॅमचा रोमचा लॉंग फॉर्म काय असणार आहेत, TB, GB, टेट्रा, गिबा जे काही यांचे काही आहेत त्याविषयी क्वेश्चन विचारले जाणार आहेत. एक GB म्हणजे किती KB, 1 MB म्हणजे किती KB, किंवा 1 TB म्हणजे त्याच्यामध्ये किती GB किंवा किती MB किंवा किती KB, यावरतीच क्वेश्चन असणार आहेत. ओके, एकदम सिंपल क्वेश्चन्स यामध्ये जे बेसिक इव्हेंटवर असणार आहेत. त्याच्यानंतर बेसिक्स ऑफ इंटरनेट, ईमेल, ऑडिओ, व्हॉइस कॉन्फरन्स, हा यासाठी तुम्हाला शॉर्ट नोट्स काढावे लागणार आहेत. ऍक्च्युली यामध्ये काय करायचं असते, जे बेसिक इंटरनेटचा कॉन्सेप्ट आहे यामध्ये जे काही डिफरंट आपण त्याला काय म्हणू शकतो, जे काही आपण यूज करण्यात आलेले जे काही ऍप आहेत, सॉफ्टवेअर आहेत, याविषयी इथे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल्स मध्ये गुगलचा CEO कोण आहे, गुगलची जी काही एस्टॅब्लिशमेंट कधी झाली, म्हणजे गुगलची स्थापना कधी झाली, फेसबुकची स्थापना कधी झाली, ऑर्कुटची स्थापना कधी झाली, याहू कधी सुरू झालं, ईमेल कधी झालं, ज्यामध्ये जीमेलची सुरुवात कधी झाली, त्यांचा CEO कोण आहे, किंवा या सगळ्या कंपन्यांची जी काही लिस्ट असणार आहे त्यांची लिस्ट विचारली जाते. म्हणजेच काय, चढत्या किंवा उतरत्या क्रमाने सगळ्यात सुरुवातीला कोणती कंपनी आणि सगळ्यात लास्टला कोणती कंपनी आली, किंवा युट्यूबचा फाउंडर कोण आहे, युट्यूब कधीपासून सुरू झालेलं आहे, यावरती क्वेश्चन्स यामध्ये हमखास विचारला जातो. फक्त ही क्वेश्चन स्टप कधी होतात, जर यांची जर चढत्या किंवा उतरत्या क्रमांकाने जर यांची स्थापनेपासून जर तुम्हाला क्रमवारी विचारली तर थोडंसं हार्ड जाणार आहे. ओके, किंवा ईमेल साठी जे ईमेल मध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत, याहू आहेत, जीमेल आहे, किंवा असे खूप सारे जे काही कंपन्या आहेत यामध्ये पण विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर सोबत डिजिटल इन्व्हिटेशन मध्ये हायर एज्युकेशन, टेलिव्हिजनचा शोध कधी लागला, टेलिव्हिजन कधी आले, पहिला इंडियामध्ये पहिली लॉन्चिंग कधी झाली, त्याच्यानंतर विज्ञानाच्या निगडीत कोणते कोणते कार्यक्रम टेलिव्हिजनवर प्रक्षेपित केले जाणार आहेत, यावरती यामध्ये क्वेश्चन्स असतो. हायर एज्युकेशन साठी कोणते कोणते उपक्रम केले जातात टेलिव्हिजन्सवर किंवा अदर याच्यावरती, त्यावर क्वेश्चन यामध्ये असणार आहे. ICT आणि गव्हर्नन्स यावरती पण क्वेश्चन्स यावर
असणार आहेत. हा पण थोडेसा जर नोट्स काढून तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर यामधले तुम्हाला 5 पैकी तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होतात. ओके, यामधले क्वेश्चन्स आपण पाहू शकतो. ओके, यामधले जे काही क्वेश्चन्स, ओके सॉरी, ह्या क्वेश्चन्स आपण दुसऱ्या याच्या आलेले. ओके, एकदम सोपे क्वेश्चन यामध्ये येणार आहेत. तर जी काय उच्च शिक्षण प्रणाली असणार आहे त्या उच्च शिक्षण प्रणालीमधले हे क्वेश्चन्स यामध्ये दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतरचा जो पॉइंट असणार आहे आपला म्हणजे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट्स. हा एन्व्हायरमेंट आणि जे काही विज्ञान विषयामध्ये रुची ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या मित्रांसाठी एकदम त्यांच्या खिशातला सब्जेक्ट म्हणलं तरी हा चालतो. यामधले जे 5 क्वेश्चन्स आहेत एकदम सिंपल असणार आहेत, जे काही विज्ञानावरती डिपेंड असणार आहेत. आणि ते विज्ञानमधलेच असणार. यामध्ये काय पोल्युशन, पोल्युटंट, ग्रीन हाऊस इफेक्ट, टेम्परेचर रायझिंग, ग्लोबल वॉर्मिंग, जे काही प्लास्टिक कचरा, औद्योगिक कचरा असणार आहे, त्याच्यानंतर वैद्यकीय कचरा यांची विल्हेवाट, त्याच्यानंतर काही त्यामुळे येणारे रोगराई, त्यामुळे होणारे परिसरावर होणारे परिणाम, दुष्परिणाम याविषयीची एकदम सोपी आणि एकदम लहान सहान सोपी अशी माहिती यामध्ये असणार. आणि या सगळ्या एकदम यावरती सोपे क्वेश्चन यामध्ये विचारले जाणार आहेत. जे काही सोलर एनर्जीचा आहे, बायोमास आहे, बायो फर्टिलायझरचा यूज कसा करायचा, रासायनिक प्रक्रिया किंवा रासायनिक खतांचा उपयोग कमी कसा करायचा, यावरती एकदम सिंपल क्वेश्चन्स यामध्ये विचारले जाणार आहेत. ऍक्च्युली यामध्ये अशा प्रकारचे असतात. तर आपण इथं पाहू शकतो, पुढील पैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही. आता कोणता होत नाही? शेतातील रासायनिक, पेंट, बॅटरीज. तर हे यापैकी कोणता कचरा हानिकारक याच्यामध्ये होत नाही? एकदम असे सिंपल यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, हायर एज्युकेशन सिस्टीम्स. हा आता जे काही महत्वाचा म्हणजे कोणता लास्ट पॉइंट आहे, याविषयी तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागणार आहे. कारण का यामधले जे काही क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत ते हायर एज्युकेशन सिस्टीमवर. यामध्ये जे काही असणार आहेत, इंडियामधले हायर एज्युकेशनसाठी कोणत्या कोणत्या संस्था कार्यान्वित आहेत, युजीसी काय काम करते, CSR काय काम करते, युजीसीचे काही कंट्रोलर आहे, कोण कंट्रोल करणार आहेत, युजीसीवर जे काही कॉलेजवर नियंत्रण ठेवणार आहे त्यासाठी कोणत्या कोणत्या कमिट्या स्थापन केल्या जातात, नॅक कमिटी कशासाठी केलं जातो, जे काय मूल्यांकन दर्जा कसा, जे काय मूल्यांकन केलं जाते कॉलेजचं त्या कशा प्रकारे केलं जाते, मूल्यांकन करण्यासाठी कोणते मंत्री यांचे असोसिएट असणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची किंवा कॉलेजची सुधारणा व्हावी यासाठी आजपर्यंत युजीसीने काय कोणत्या संस्थेमध्ये बदल केले, कोणत्या समित्या तयार केल्या, जे काही प्रोफेसरची स्किल आहे, टेक्निक आहे, यांची वाढवण्यासाठी कोणते कार्यक्रम घेण्यात आले, यावरती तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागणार आहेत. जे काय ऍडमिनिस्ट्रेशन्स आहे, कॉलेजचं गव्हर्नन्स आहे, ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने कशा चालाव्यात यासाठी पण यूज केला जातो या क्वेश्चन्स यावरती विचारले. फॉर एक्झाम्पल्स मध्ये इथं आपण पाहू शकतो, उच्च शिक्षणामध्ये युजीसीची प्रमुख भूमिका काय आहे. म्हणजे युजीसी रिलेटेड यामध्ये क्वेश्चन असणार आहेत. राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था डॅश या ठिकाणी स्थापन केलेली आहे. म्हणजे हा पण कसा आहे, उच्च शिक्षण संस्थेमध्ये स्थापन केलेल्या ऑर्गनायझेशन विषयी हा क्वेश्चन यामध्ये असणार आहे. किंवा सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या साली कोणता कायदा युजीसाठी पारित केला आहे, यावरती क्वेश्चन्स यामध्ये असणार आहे. आंतरराष्ट्रीय लेवलला कशा प्रकारचे क्वालिटी असली पाहिजे किंवा कोणते प्रमुख केंद्र असले पाहिजे, यावरती क्वेश्चन असणार आहेत. विद्यापीठ शिक्षण आयोग यांची जी काही खूप सारे नवीन नियमावली असणार आहे याविषयी यावरती क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, हा हे झाला आपला सिलेबस आणि त्यावर येणारे क्वेश्चन्स. तर सगळ्यात शेवटी आपण मेन पॉइंट कडे जाणार आहोत, तो म्हणजेच आपण पूर्ण तयारी केल्याच्या नंतर सुद्धा एक्झाम मध्ये कोणती काळजी घ्यायला पाहिजे. तर एक्झाम असते तुमची 1 तासाची, म्हणजे 60 मिनिटाची. या 60 मिनिटामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे टाइम पिरियड जास्त काही येत नाही, एक सरासरी 1.2 च्या जवळपास येतो. म्हणजेच 1 मिनिट आणि 10 सेकंद 20 सेकंद असा एवढा टाइम आपल्याकडे असतो. पण हा एवढा टाइम आपल्यासाठी पुरेसा आहे का? जर आपला अभ्यास झाला असेल तर आपल्याला 45 मिनिटांमध्ये आपण टोटल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो. जर
पण यासाठी आपल्याला काही हिंट्स घ्यावे लागणार आहेत. यामध्ये काय करायचं, स्टार्टिंग ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस वेळ वाया न घालवता आपण सरळ सरळ ज्यामध्ये आपला खूप अभ्यास झाला तिथं सरळ त्या क्वेश्चनवर जायचं आणि ते क्वेश्चन पहिले सॉल्व्ह करायचे. मग यामध्ये जे काही टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स असणार आहेत, कोणते कोणते टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन असणार आहेत, ओके, यामध्ये मी सांगितलेलं आहे. टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स यामध्ये असणार आहेत ते म्हणजे जे काही पॅराग्राफ सॉल्व्ह करायचा क्वेश्चन्स, त्यासाठी तुम्हाला वाचण्यासाठी 2-3 मिनिटं लागतात आणि सॉल्व्ह करण्यासाठी 2-3 मिनिटं, तुमचे 5 मिनिटं त्यामध्ये कन्झ्युम होतात. त्यामुळे पॅराग्राफला सगळ्यात शेवटी ठेवायचं. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह केलेले त्यांचे शॉर्ट आउट करून ते लिहिण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहेत. त्यामुळे मॅथचे क्वेश्चन लास्टला ठेवायचे. आणि एखादा क्वेश्चन्स तुम्हाला आठवत नसेल किंवा ते तुमच्या लक्षात येत नसेल, त्या क्वेश्चन्सवर वेळ घालायचा नाही. लगेच तो क्वेश्चन स्किप करायचा आणि पुढचा क्वेश्चन अटेंड करायचा. म्हणजेच तुमच्या पहिल्या 40 मिनिटांमध्ये तुमचा टोटल पेपर एक वेळेस ओव्हरलुक झाला पाहिजे. नंतरचे काही 20 मिनिटं असतात त्यामध्ये तुम्ही बाकीचे म्हणजे जे डाऊट असणारे, लक्षात नाही येणारे ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि सगळ्यात त्याच्यानंतर मॅथमॅटिकल आणि शेवटी पॅराग्राफचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. यामुळे काय होते, तुमचा टाईम कन्झ्युमिंग यामुळे कमी होते, मॅक्झिमम पेपर तुमचा कव्हर होतो आणि कॉन्फिडन्सचे क्वेश्चन आधी सॉल्व्ह केले जातात. आणि जे काही राहिलेले क्वेश्चन्स आहेत जे की तुम्ही लास्टला काही मिनिटांमध्ये सॉल्व्ह करतात, जे की तुम्ही त्यातले काही बरोबर येतील किंवा काही चूक येतील. तुम्ही जर ही मेथड यूज केली तर तुम्हाला चान्सेस आहेत की मॅक्झिमम मार्क मिळण्याचे. जरी तुम्हाला पास व्हायचं असेल किंवा एखाद्या रँकमध्ये यायचं असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट 100पैकी 60 मार्क घेणं गरजेचंच असणार आहेत. ओके, यामध्ये 40 ते 45 मार्क कोणाला पण पडतात, इझिली कोणाला पण सॉल्व्ह होतात. त्याचे 45 पासून जे 60 मार्क आहेत तिथपर्यंत थोडंसं हार्डनेस असते. आणि जर 60च्या वर जर घ्यायचं असेल तुम्हाला थोडीशी मेहनत यामध्ये घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, याविषयी तुम्हाला काही डाऊट्स आणि क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि जर तुम्ही आर्यन बायोलॉजी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सेट एक्झाम पेपर क्रमांक 1 यामध्ये आणखी काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. ओके, धन्यवाद.